तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। खासदार नवनीत राणा या आता अभिजित अडसूळ यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की गेल्या 10 वर्षापासून अडसूळ आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये मोठा वाद सुरू होता। मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणा हे आपले पती रवी राणा यांच्यासोबत आता अभिजित अडसूळ यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यात। मात्र राजकारण सोडेन मात्र नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता नवनीत राणा त्याचबरोबर रवी राणा हे अभिजित अडसूळ यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेला अडसूळ आणि राणा कुटुंबातील वाद शमणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय की राणा दाम्पत्य आता अभिजित अडसूळ यांच्या निवासस्थानी दाखल झालंय। नक्कीच सागर, अत्यंत महत्वाची ही भेट आहे। ती गेल्या 10 वर्षांपासून राणा विरुद्ध अडसूळ हा वाद जो आहे तो अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरनं देखील दोन परिवारांमध्ये जे आहे ते रस्सीखेच झालेले कुठेतरी आता या वादावर पडदा पडण्याचे चिन्ह दिसत आहेत। अभिजित अडसूळ सध्या अमरावतीमध्ये आणि त्याच्या अमरावतीमधल्या निवासस्थानी जे आहे ते राणा दाम्पत्य या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अभिजित अडसूळ यांच्या पत्नींनी जे आहे ते राणा दाम्पत्याचं औक्षण करून जे आहे ते त्यांचं घरामध्ये स्वागत केलेलं आहे। 10 वर्षांपासून जे आहे ते राजकीय वैर या दोन कुटुंबांमध्ये होतं। वार प्रतिवार सातत्यानं सुरू होते। कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असं अडसूळांनी सांगितलेलं होतं। दरम्यान आज जर आपण पाहिलं तर अभिजित अडसूळांच्या घरी जे आहे ते राणा दाम्पत्याला त्यामुळे कुठेतरी मनोमिलन होणार असल्याची जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे। सदिच्छा भेट आहे निवडणुकीच्या तोंडावर अवघे 9 दिवस जे आहेत ते अमरावतीमधल्या निवडणुकीला राहिलेल्या आहेत, मतदानाला लागल्या आणि त्यापूर्वीची ती भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते। दोन्ही अडसूळ आणि राणा जर आपण पाहिलं तर दोघेही सध्या महायुतीमध्ये आहेत। शिवसेनेचे जे आहेत ते आनंदराव अडसूळ आहेत, एकनाथ शिंदेचे अत्यंत निकटवर्तीय जे आहे ते अडसूळ मानले जातात। परंतु मध्यंतरीच्या काळात जे मध्ये त्यांचं नाराजी त्यांनी जे आहे ते वर्तवली होती। राणांच्या उमेदवारीला जो आहे तो त्यांनी नकार दिलेला होता। उमेदवारी स्वतः मागितली होती कारण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यावरनं जो आहे तो वाद सुरू झाला होता। परंतु आज जर आपण कुठेतरी पाहिलं तर राणा आणि अडसूळांमधला वाद मिटणार असल्याची चिन्ह सध्या तरी पाहायला मिळते। परंतु आनंदराव अडसूळ यांची नेमकी काय भूमिका हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वी टीव्ही बोलताना त्यांनी सांगितलं की भारतात कुठेही प्रचाराला जाणार परंतु नवनीत राणांचा प्रचाराला जाणार नाही असं त्यांनी म्हटलं। आनंदराव अडसूळ ची भूमिका देखील या निमित्ताने जी आहे ती महत्वाची आहे। सागर।